क्रीडा रसिको पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सुरू होतोय कबड्डीच्या महासंग्रामात एक पुढचा एक प्रथम श्रेणीचा दे धमाल असा होणारा हा सामना. संकल्प विरुद्ध स्वस्तिक. स्वस्तिक संघानं पहिल्या चढाईत खेळाडूलाही पकड करत आपल्या संघाचं हे गुणफलक स्कोर बोर्ड जे आहे ते वाढवलं आहे. पहिला गुण मिळवले आपल्या संघासाठी, 1 गुण झालेला आहे. अतिशय दोन्ही बलाढ्य असे हे संघ मुंबई उपनगर विभागातले. कबड्डीचा हा महासंग्राम सुरू आहे 22 ते 25 मे दरम्यान आणि आजचा हा स्पर्धेचा तिसरा दिवस. उजव्या कोपऱ्यातून चढाई करणारा खेळाडू सर्वप्रथम खेळाडूंचा पाहत आहे. अतिशय उत्तम प्रयत्न होता लात मारून पाठीमागून गुण मिळवण्याचा, परंतु अयशस्वी ठरला आणि परतून माघारी. युवा संघ पदाधिकारी तुषार जगताप, शैलेश शेंडे आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. यावेळेस मात्र एक उत्तम अशी अँकल कॅच आणि नक्कीच ह्या एका गुणामुळे गुणफलक होतोय समान गुणफलक. अतिशय चपळ अशी चढाई. गुण मिळवण्याचा प्रयत्न होता. सेंटरने बाहेर पुश करण्याचा प्रयत्न पण अयशस्वी ठरला आणि संकल्पच्या खात्यामध्ये एक अजून गुण वाढलेला आहे. 2 गुण संकल्प सत्यम सेवा संघ, 1 गुण. अतिशय उत्तम चढाई आणि कॉर्नरला लात मारून हा टच पॉइंट घेतलेला आहे आणि हा टच पॉइंट गुणफलक करतोय 2 विरुद्ध 2. स्वस्तिक 2 संकल्प 2. अतिशय चुरस होणारी ही सामन्याची ही याच क्षणाला कळते आणि ही एक उत्तम अशी रब्बी पकड ज्याला म्हणता येईल, रब्बी पकड. आणि नक्कीच यामुळे गुणफलक होतोय 3 गुण. सत्यम स्वस्तिक माफ करा स्वस्तिक संघाचे 3 गुण. फर्स्ट हाफचा खेळ सुरू आहे. संकल्प 1 गुण मिळवत 3 गुण झालेले आहेत. अतिशय दोन्ही बाजूने चढाई आणि रक्षण ह्या दोन्ही पद्धतीमध्ये दोन्ही संघ अतिशय जबरदस्त ठरत आहेत. वेग आणि या वेगाने घेतलेला ही झेप, या झेपी सोबत मिळतोय 1 गुण. गुण होत आहे 4. दोन्ही बाजूनी अतिशय दमदार खेळ या पहिल्याच 3 मिनिटांमध्ये आपण पाहतोय. दोन्ही बाजूने दोन्ही संघाचे खेळाडू अतिशय अग्रेसिव्ह दिसत आहेत. यापूर्वीच्या सामन्यात आपण पाहिलं द्वितीय श्रेणीचा सामना होता, तेवढी दमदार तेवढा अग्रेसिव्हनेस नक्कीच त्या सामन्यामध्ये नव्हता. परंतु हा प्रथम श्रेणीचे हे दोन्ही संघ आपण पाहू शकतो क्रीडारसिको की ज्यामध्ये दोन्ही संघ एकदम ताकदीनिशी, एकदम चाणाक्ष, एकदम स्पीड मध्ये वेगात खेळत आहेत आणि त्यामुळेच हा गुणफलक जो आहे तो अगदी मुव्हिंग गुणफलक राहिला. 3 विरुद्ध 4. 4 गुण झालेत संकल्पाचे आणि 3 गुणांवरती अजूनही आहे स्वस्तिकचा संघ. आणि यावेळेस मात्र ही एका गुणाची जी कमी होती ती भरून काढतोय. 4 विरुद्ध 4. दोन्ही संघ दोन्ही सामने दोन्ही खेळ अतिशय जबरदस्त. सुरू आहे कबड्डीचा महासंग्राम. पुन्हा एकदा हा रनिंग टच पॉइंट आणि गुण मिळतोय 5.
आणि यावेळेस मात्र हा निसटता खेळाडू, चपळ खेळाडू निसटता निसटता पुन्हा एकदा त्याला जेरबंद करण्यात यश मिळालं संकल्पाच्या संघाला खेळाडूंना आणि गुणफलक 6 झालाय. अतिशय उत्तम उत्तम टॅकल. भयंकर अशी गरमी जरी इथे असली तरीही आपण पाहू शकतोय की या खेळाडूंचा हा उमदा खेळ आणि क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि हा प्रयत्न होता. बोनस प्लस 3 पॉइंट या आजच्या दिवसातली ही सर्वोत्तम चढाई ठरू शकते. बोनस प्लस 3 पॉइंट. अतिशय जबरदस्त बोनस आणि 3 गुण आणि या 3 गुणांसोबत 9 गुणांची आघाडी होते. 9 गुण स्कोर कार्ड होते. पुन्हा एक टच पॉइंट. 8 नंबरचा खेळाडू अतिशय अतिशय चपळ. प्रथम श्रेणी पुरुष गटातल्या हा सामना सुरू आहे. सत्यम माफ करा स्वस्तिक विरुद्ध संकल्प या संघामध्ये आणि गुणफलक होतोय ह्या एका पॉइंट सोबत 8 गुण झाले संकल्प संघाचे आणि स्वस्तिक या संघाचे गुण झाले 9. दोन्ही संघ एकदम जोरदार खेळ दोन्ही बाजूने आपल्याला पकड आणि चढाई या दोन्ही क्षेत्रात इथे पाहायला मिळतोय. बोनस मारण्याचा हा प्रयत्न होता. सामनाधिकारी ठरवतील नक्कीच की खेळाडूने पाय उचलला आहे की नाही. यावेळेस मात्र आणि हा बोनस प्लस पॉइंट इथे मिळतोय. 2 गुण मिळत स्वस्तिक साठी. फर्स्ट हाफ मधला हा पहिला टाइम ऑफ घेतलाय. गुणफलक होतोय 10. व्यूहरचनांच्या बदलानंतर पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. पहिला फर्स्ट हाफचा खेळ सुरू आहे. प्रकाश जोतत आपण बघू शकतो क्रीडा की किती उत्तम असं हे क्षेत्ररक्षण या संघाचं आहे. चढाईपट्टू 8 नंबरचा हा खेळाडू एकदम उमदा खेळाडू. मुंबई उपनगर महाराष्ट्र राज्यासाठी ज्यानं आपला खेळ केलेला आहे. मुंबई उपनगरचं प्रतिनिधित्व केलंय आणि या अशा चपळ खेळाडूला अतिशय उत्तम अशी पकड करत आपल्या संघाच्या गुणांमध्ये एक बढोतरी मिळालेली आहे. 11 गुण झालेले आहेत. उजव्या कोपऱ्यातली चढाई अजूनपर्यंत कोणत्याही संघाला ऑल आउट करणं शक्य झालं नाही. कधी संकल्पाचं पारडं जड, कधी स्वस्तिकचं पारडं जड असा हा सामना रंगतदार होतोय. फर्स्ट हाफचा खेळ सुरू आहे. दोन्ही बाजूला उत्तम खेळ दोन्ही क्षेत्रातून चढाई आणि एक उत्तम मेजवानी आपल्या सर्व क्रीडा रसिकांना पाहायला मिळते ती म्हणजेच कबड्डीच्या या महासंग्रामात. आणि हा महासंग्राम सुरू आहे. आदरणीय बाळकृष्ण गटे साहेब यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून या संपूर्ण स्पर्धेचं हे केलेलं आयोजन आहे.
आणि ही एक जबरदस्त अशी चढाई आपण पाहू शकतोय की सुपरमॅनची ही सुपर रेड 2 गुण मिळवलेले आहेत. अगदी अगदी हनुमानासारखी उडी घेत हे 2 गुण मिळवलेत आणि नक्कीच हे 2 गुण संघासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत. गुणफलक झालाय 13 गुण विरुद्ध 8 गुण. विश्रांती झालेली आहे सामनाधिकाऱ्यांच्या. मध्यांतरानंतरचा खेळ क्रीडारसिको पुन्हा एकदा सुरू होतोय आणि ही एक सुपर दोन खेळाडूंनी ह्या जबरदस्त अशा खेळाडूला ताकदवर अशा खेळाडूला इथे जेरबंद करण्यात यश मिळवलं आणि सुपर कॅच ठरते. 2 गुण मिळतील आणि या 2 गुणांनी आपला संघ गुणफलक होतोय 10. अजूनही ऑल आउटच्या दिशेने कोणताही संघ जात नाहीये. पकड जरी स्वस्तिक संघाची जरी असली तरीही संकल्प मात्र विजयाचा केलेला आहे. पुन्हा एकदा एक सुपर कॅचची ही संधी राहील. ओ हो सुपर जबरदस्त अशी ही पकड. दुसरी सुपर कॅच आणि जबरदस्त अशी ही पकड करत खेळाडूला थेट क्रीडांगणाच्या बाहेर फेकण्यात यश मिळवलंय आणि गुणफलक झाला पुन्हा एकदा 12 आणि 13. एक उत्तम कबड्डीचा हा खेळ आपण इथे पाहू शकतो. दोन्ही संघ ऑल आउटच्या दिशेने कोणीही जाण्यास तयार नाही. चढाईपट्टू थर्ड रेड साठी 5 खेळाडू आहेत. नक्कीच क्रीडांगण मोठं होईल. संधी राहील पकड करण्याची परंतु आणि कॉर्नर जो आहे तो टच झालेला आहे पाठीमागच्या रेषेला आणि त्यामुळे 1 पॉइंट नक्कीच मिळेल संकल्पला आणि या एका गुणासोबत गुणफलक समान आघाडीचा पुन्हा होईल. 13 विरुद्ध 13. पुन्हा एकदा हा बदलता कौल सामन्याचा. दोन स्वस्तिकच्या चढाई झालेल्या आहेत. नक्कीच यानंतरची जी रेड असेल ती थर्ड रेड असू शकते. नक्कीच ही थर्ड रेड या कॉलने शो केलेली आहे आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा संकल्पचा विजयाचा केलेला संकल्प व्यूहरचना नक्कीच राहील ती म्हणजेच आता राहिलेले 3 खेळाडू आणि या 3 खेळाडूंना बाद करून ऑल आउट करून आपल्या संघाला हे सर्वाधिक आघाडी करून घ्यायचे आणि मग उरलेला सामना हा शांततेने खेळून काढायचा असेल. असाच हा एक संकल्प आता विचार करत असेल. त्यांचा संकल्प सुरू असेल आणि स्वस्तिक मात्र आपल्या खेळाशी तेवढेच ताकदवार तेवढाच अगदी सामन्याला आपल्याकडे खेचून आणण्याची ही ताकद ठेवणार आहे. यावेळेस मात्र ही सुपर कॅचची ही असलेली
आणि ही सुपर कॅच मिळते आणि या सुपर कॅचने मिळत आहेत 2 गुण. स्वस्तिकला 15 गुण होत आहेत. ह्या एका पकडीने पुन्हा एकदा सुपर कॅचची ही संधी असू शकते स्वस्तिक संघाकडे. अतिशय रोमांचक असा हा सामना सुरू आहे. दोन्ही बाजूला तुल्यबळ खेळाडू आणि त्यांचा हा उभरता बहरता खेळ. आणि नक्कीच पुन्हा एकदा ही सुपर कॅच. स्वस्तिक 17 पॉइंट्स 17 पॉइंट्स आणि या 2 गुणांनी ही आघाडी मिळते. गुणफलक होतोय या चढाईतून, या पकडीतून 17 आणि हे 2 गुण नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन जातील. सेकंड हाफचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा व्यूहरचना बदलतायत. सुरू आहे कबड्डीचा हा महासंग्राम आणि या महासंग्रामात हा होणारा सर्वोत्तम सामना स्वस्तिक विरुद्ध संकल्प. ज्या खेळाडूंची अतिशय उत्तम अशी तयारी आहे आणि या खेळासाठी आपण पाहतोय अगदी सुरुवातीपासून, पहिल्या चढाईपासून की हा सामना एकदम रंगतदार होतोय. आणि या रंगतदार सामन्यामध्ये गुणफलक 17 आहे. 2 गुण मिळवलेले आहेत. 2 गुणांची नऊ नंबरची जर्सी घालून खेळाडू येतोय. कोणतीही घाई गडबड करण्याची आवश्यकता नाहीये. 2 गुणांची आघाडी आहे. सेकंड हाफचा खेळ सुरू आहे तरीही एकही ऑल आउट झालेला नाहीये. आणि शेवटची 5 मिनिटं सामनाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली आहेत आणि गुणफलक 17 विरुद्ध 15 आणि ही थर्ड रेड. 2 गुणांची आघाडी स्वस्तिककडे आहे. नक्कीच ही थर्ड रेड या सामन्याचा निकाल बदलू शकेल. अपेक्षा ठेवूया आपण क्रीडा रसिको. पहिल्या 10 सेकंदाची चढाई संपलेली आहे. अपेक्षा राहील परंतु हा अपेक्षा भंग झालेला आहे आणि संकल्पाला 1 गुण मिळतोय. संकल्पाचा गुण आणि थर्ड रेड. पुन्हा एकदा सुपर टॅकलची नवी संधी राहील. ताकदवान खेळाडू आहे. ही जर पकड मारली तर नक्कीच खेळामध्ये अजून सुरस होईल. कारण की या चढाईला मात्र गुणफलक समान आघाडीचा झालेला आहे. ताकदीचा हा खेळ आणि सीमारेषेलगत पोहोचण्याचा हा अतिशय काटेकोर प्रयत्न आणि सामनाधिकाऱ्यांची विसल वाजलेली. आणि ही पुन्हा एकदा या सामन्यातली सेकंड हाफ मधली ही तिसरी सुपर टॅकल. 4 मिनिटं जाहीर होत आहेत आणि गुणफलक होतोय 19 विरुद्ध 16. 19 विरुद्ध 16चा हा गुणफलक. अतिशय चुरशीचा सामना, रंगतदार सामना. नक्कीच एक जबरदस्त अशी मेजवानी या सामन्याच्या माध्यमातून आपल्या क्रीडा रसिकांना इथे पाहायला मिळते. मात्र 3 गुणांची आघाडी. शेवटचे 4 मिनिटांचा खेळ बाकी आहे. संकल्पने केलेला एक उत्तम खेळ. क्रीडा रसिकांना विश्वास असलेला या चढाईपटूवरती. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात आणि नजरहटी दुर्घटना घटी ज्याला म्हणतात असा हा पाय घसरला, खेळाडू पडला आणि त्याचा हा फायदा घेत 1 गुण मात्र अगदी सहज पद्धतीनं आपल्या संघाच्या खात्यामध्ये घेतला. पुन्हा एकदा टाइम ऑफ घेतलेला आहे व्यूहरचनांसाठी बदलण्यासाठी. व्यूहरचना बदलतायत. गुणफलक आहे 17 19. सुपर टॅकल ची संधी असेल स्वस्तिककडे परंतु नक्कीच 8 नंबरची जर्सी घेतलेला खेळाडू सुसाट फॉर्म मध्ये आहे आणि यावेळेस मात्र त्याला बांधून ठेवणं कठीण ठरेल. ही मात्र थर्ड रेड चुरशीची ठरू शकते. ही टॅकल करणं हे संकल्पाचा हा
होता, परंतु नक्कीच मिळवलाय गुण स्वस्तिकच्या संघानं. 20 गुण झालेत, 20 विरुद्ध 17. अरे, आणि ही होती एक नामी संधी चारही खेळाडू घेण्याची. दोन्ही संघांना एक एक पॉइंट. 18 विरुद्ध 21. अठरा विरुद्ध 21 गुण. आणि हा चढाईपटू बाहेर जाणं या वेळेस या संघाला परवडणारा नक्कीच नाहीये. रसिको, 18 विरुद्ध 21 चा हा गुण फलक. प्रशिक्षक आपल्या संघाचं इथे मनोधैर्य वाढवत आहेत. आपण पाहू शकतोय की ते आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवत पुढच्या सगळ्या व्यूहरचना देत आहेत की आपल्याला काय करायचं आहे, कसं खेळायचं पुढच्या राहिलेल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये. शेवटच्या 2 ते 3 मिनिटाचा राहिलेला हा खेळ. एकदम तयारीनिशी कबड्डीसाठी तयार असलेले, कबड्डीच्या खेळाचा अभिमान स्वाभिमान वाढवणारा हा खेळ आपण पाहतो या दोन्ही संघांकडून. अगदी प्रोफेशनली शेवटचे 2 मिनिटं आणि 3 गुणांची आघाडी. 30 सेकंदांच्या चढाईप्रमाणे मात्र 4 चढाई यानंतरच्या बाकी आहेत. ऑफिशियली जर पाहायला गेलं तर 4 चढाई मात्र बाकी आहेत आणि 3 गुणांची आघाडी आहे स्वस्तिक संघाकडे. आणि यावेळेस ही 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 मिळणारी जी होती ही एक नामी संधी होती सामन्याचा निकाल बदलण्याची, परंतु क्रीडा रसिकांकडून सुद्धा प्रोत्साहित केलं जात आहे. 1 गुण मिळतोय. आणि इथे स्वतःचं ताळतंत्र यावेळेस मात्र संघ कुठेतरी हरवतोय. गुणफलक होतोय 23. 19. 4 गुणांची अजूनही आघाडी आहे स्वस्तिकडे. सामना संपायला हे शेवटचं मिनिट सामनाधिकारी जाहीर करतायत. आणि एक सर्वोत्तम खेळ या सामन्यामध्ये आपण पाहिला. दोन्ही संघांकडे कधीही विजय दोन्ही बाजूला इथे खेचून घेत आहेत. सामनाधिकाऱ्यांना अपील केलेलं आहे, सामनाधिकाऱ्यांकडे अपील केलेलं आहे.